श्री शिक्षण विस्तार अधिकारी श्री चौरे साहेब, केंद्र प्रमुख माननीय पाकळे सर यांच्या मार्गदर्शनाने आपल्या इथं जिल्हा परिषद शाळा नगारे येथे शिक्षण परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। त्यानंतर आयोजक शाळेबरोबर सहभागी शाळा आहे जिल्हा परिषद शाळा सागाळी यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या शिक्षण परिषद संपन्न होत आहे। तर यासाठी अतिथी देवो भव याप्रमाणे सर्वांचे मनापासून स्वागत स्वागत स्वागत। प्रथमतः या कार्यक्रमाची सुरुवात विशेषस्तवनाने केली जाते। त्यासाठी आपल्या जिल्हा परिषद शाळा नगारे येथील विद्यार्थिनी आपल्यासमोर विशेषस्तवन सादर करीत आहेत। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी विशेषस्तवनासाठी पुढे यावे। पेटून घे संयुक्त
स्वागत करते हैं दिल से आपका, अभिनंदन करते दिल से आपका। स्वागत करते हैं दिल से आपका, अभिनंदन करते दिल से आपका। खिली है कलियां, सजे हैं द्वार, खिली है कलियां, सजे हैं द्वार। था इंतजार, स्वागत करते हैं दिल से आपका, अभिनंदन करते दिल से आपका। स्वागत करते हैं दिल से आपका, अभिनंदन करते दिल से आपका। मन तो मन है लहका, दीदार आपका पागल। स्वयं यहाँ पे आप आए, धन्यवाद आपका। स्वागत करते हैं दिल से आपका। स्वागत करते हैं दिल से आपका, अभिनंदन करते दिल से आपका। खिली है कलियां, सजे हैं द्वार, खिली है कलियां, सजे हैं द्वार। था इंतजार, स्वागत करते हैं दिल से आपका, अभिनंदन करते दिल से आपका। स्वागत करते हैं दिल से आपका, अभिनंदन करते दिल से आपका। शिव पिता ने देखो उत्सव कैसा रचाया। उत्तर से जो बिछड़े उनको परिवार से मिलाया। परिवार से मिलाया, पुलकित हृदय से वेलकम आपका। स्वागत करते हैं दिल से आपका। स्वागत करते हैं दिल से आपका, अभिनंदन करते दिल से आपका। खिली है कलियां, सजे हैं द्वार, खिली है कलियां, सजे हैं द्वार। था इंतजार, तुमचं, कौतुक. कौतुक 100 रुपये देऊन कौतुक करत आहात. हां चांगला फोटो घ्या चालतं का इकडे बघ.
इकडे इकडे इथे त्या पोरांचं बोला. थोड्यासाठी आपला एक नंबर होऊ शकतो. पुढच्या वेळेस एक नंबर हो. नाही आज न खेळताच करत MPSC मध्ये नंबर यायला पाहिजे मॅडम. छान काम केलं. आपल्या केंद्रात जवळजवळ बऱ्याचशांनी चांगलं काम केलेलं आहे. आणि यशस्तवन आहे, स्वागत गीत आहे, ते त्यांनीच बसवलंय. अरे वा. निवडणूक असते जे शिक्षक सर्व उपस्थित आहेत त्यांचाही पुष्पगुच्छ हा सर इकडे सर. राजे सर चहाचा पण अनुभव चहा कुठे इथून येते कोणाला कुठेही जाता येत नव्हतं. और जाता येतं नाही. अतिशय चांगल्या रीतीने ते 3 दिवस प्रत्येकाने ते प्रशिक्षण घेतलेलं आहे. जर चांगल्या रीतीने प्रशिक्षण घेतलेलं असेल तर आपण त्याचा शाळेवर सुद्धा डेमो चांगला करत असाल. आणि मी ज्या ज्या वेळेला जातो मला ते चित्र पाहायला भेटतं. अतिशय सकारात्मक चित्र आहे आपलं. मूल्यवर्धन हा विषय खूप छान आहे. मूल्याची सुरुवात आपल्यापासून करायची असते. आपण ते मूल्य आपल्यामध्ये रुजवले आहेत. 3 दिवस प्रशिक्षणामध्ये आपल्याकडनं करून घेतलेले आहे. ते सर्व कार्य जे आहे ते त्या ठिकाणी प्रत्येकाकडनं म्हणजे त्या शिक्षण परिषदेमध्ये आपल्याला या शिक्षण परिषदेमध्ये हा जो विषय आहे की त्याच्याविषयी आढावा घ्यायला लावला. म्हणजे काय, आपण मुलांना पुस्तिका दिलेली आहे. पुस्तिकेमध्ये प्रत्येक चित्र प्रत्येक पान हे खूप महत्त्वाचं. तुम्ही जर पाहिलं तर त्याच्यावर चित्रासहित दिलेलं आहे. आपण काय करावं आणि काय करू नये त्याला तिथंच दिलेलं आहे. जर तुम्ही हा विषय तिथं समजा तुम्ही पुस्तकाचं अवलोकन केलं असेल आणि त्या मुलांकडनं त्याला वेळोवेळी तसं सांगायचं आहे. ते चित्र त्या गोष्टी त्याला त्याच ठिकाणी समजवायच्या आहे. नंतर नाही, ज्याला आपण आता चांगल्या सवयी म्हणतो, चांगल्या सवयी तिथं दिलेल्या आहेत. तर त्याला त्या सवयी कशा बांधाव्या, त्याच्या अंगी कारणे कशा पडाव्या हे तिथं त्या चित्राद्वारे. आणि मुलांना चित्राचं लवकर ज्ञान होतं. म्हणून ते जे पुस्तक आहे त्या मूल्यवर्धन पुस्तिकेचं अंमलबजावणी कशी होते ही तुमच्याकडनं अपेक्षित आहे. म्हणून हे लिहिलेलं आहे. तर फक्त एका शिक्षकाने पहिलीचा एकच सगळ्या 12 शाळा आहेत आपल्या सगळ्यांना नाही बोलवणार. एक शिक्षक या इथं फक्त लक्षणीय बाब तुम्हाला काय आढळली त्या पुस्तकामध्ये, आतापर्यंत तुम्हाला काय आढळलं, त्याच्यात काय तुम्ही चांगली बाब म्हटलेलं आहे. लक्षणीय म्हणजे चांगली बाब
त्यानंतर काय मूल्यवर्धन शिकवत असताना, पुस्तिका शिकवत असताना काय अडचण आली बुवा ते इथं लिहायचं. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला काय उपाय ते तुम्हीच सांगायचे. ती एका शिक्षकाने आपण फक्त एकच पहिलीचा दुसरीचा एकच शिक्षक बोलवणार आहोत आपण. प्रत्येकाने ठरवून घ्या, नाही तर मी सांगणार मग कसं वाटेल तुम्हाला की सर मला सांगताय, तसं नको. म्हणून प्रत्येकाने आपल्याला कमी वेळ आहे त्याच्यानं हे त्या करायचं आहे आपल्याला. चला कोण येतं? हां चला बघा, सरांनी अतिशय सुंदर मार्मिक बघा एकेका शब्दामध्ये वाहतुकीचे नियम ही चांगली बाब आहे. त्यानंतर त्यांना ध्वनी आणि वेळबद्दल समस्या वाटली आणि त्या समस्येवर गावित सरांनी सर्वांनी नियम पाळावेत असा उपाय. हे बघा त्यांना वाचायला वेळ नाही आहे, खरं लिहिलं हे नाव टाकत नाही. चला शिक्षण परिषद लिहिलं आहे त्यांच्याकडे वहीमध्ये प्रशिक्षणच्या वेळेला तेच आहे ना. ते राज्यावर पुस्तक घेऊन बघायला लागते म्हणजे असं बी होतं बुवा इथपर्यंत यावं लागतं, उघडावं लागतं. पुस्तक छान याच्यात मोबाईल मधूनच लिहून टाकलं होतं ते. मीच बरोबर असं म्हणता येणार नाही. नाही काही नाही, पत्र परत येत नाही. च्या संदर्भात ज्या काही ॲक्टिव्हिटीज घेतल्या त्या ॲक्टिव्हिटीज कोणत्या होत्या, त्यांचा आपल्याला आलेला अनुभव काय आणि घेतलेल्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲक्टिव्हिटीजचा विद्यार्थ्यांवर कितपत परिणाम झाला, कितपत परिणाम नाही झाला, त्या ॲक्टिव्हिटीच्या संदर्भात ज्या काही लक्षणी बाबी आपल्याला आढळल्या, त्या नंतर ती ॲक्टिव्हिटी घेत असताना ज्या काही समस्या निर्माण झाल्या किंवा ती घेतल्यानंतर आणखीन काही समस्या उद्भवल्या आणि त्या समस्या उद्भवल्यानंतर त्याच्यावर काही उपाययोजना आपण केल्या आहेत का, तर त्याच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी आपलं जे मत होतं, आपला जो अनुभव होता तो व्यक्त करायचा होता. प्रत्येक शिक्षकांनी या ठिकाणी ज्यांनी आपला अनुभव व्यक्त केला आहे त्यांनी या ठिकाणी पहिलीच्या संदर्भात माझे कुटुंब, कुटुंबातील नाना संबंध यांच्या समस्या विद्यार्थ्यांना आल्यात. म्हणजे कशा आल्यात? माझे कुटुंब तुम्ही मूल्यवर्धनमध्ये त्यांना सांगितलं, दाखवलं, शिकवलं, जे असेल ते तुम्ही व्हिडिओ दाखवले असतील, पिक्चर दाखवले असतील, फोटो दाखवले असतील किंवा त्यांना प्रश्न विचारले असतील की तुझ्या कुटुंबात सांग रे बाबा कोण कोण आहेत, किती व्यक्ती आहेत. त्यांनी सांगितलं असेल आई, वडील, भाऊ, बहीण इथपर्यंत असेल तो. पण इथं समस्या म्हणजे हे आता 6वी 7वीला हिंदी आहे बरं का, 5वीला पण आहे हिंदी. मग हिंदीच्या संदर्भात हे मंत्री शालेय शिक्षण महाराष्ट्र राज्य नंदुरबार, महाराष्ट्र शासन जे मान्य शिक्षण मंत्री महोदय त्यांचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाने एक पत्र राज्याला दिलं, राज्याच्या शालेय शिक्षण विभागाला पत्र दिलं की आपल्याला या संदर्भात एक शिक्षण परिषद आयोजित करायची आहे. मग त्या पत्राचा विषय असा आहे की
राज्यामध्ये जिल्हा तालुका केंद्र स्तरावर सकारात्मक शिस्त या विषयावर शिक्षण परिषदेमध्ये विशेष सत्रे आयोजित करण्याबाबत 26 नोव्हेंबर 2025ला हे पत्र शालेय शिक्षण क्रीडा विभाग याला मिळालं. या विभागाने सर्व राज्यासाठी सर्व जिल्हा परिषदांसाठी आणि प्राचार्य डायट असतील, प्राचार्य प्रादेशिक विद्या प्राधिकरण आहेत, शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक सर्व आहेत, शिक्षण निरीक्षक प्रशासन अधिकारी महानगरपालिका सर्व यांच्यासाठी लगेच दुसऱ्या दिवशी पत्र काढलेलं आहे. आणि त्या पत्रामध्ये सुद्धा ज्या महत्त्वाच्या बाबी नमूद केलेल्या आहेत की ज्या माननीय मंत्री महोदय शालेय शिक्षण यांच्या कार्यालयाकडून आलेल्या आहेत. तर त्या महत्त्वाच्या बाबी अशा आहेत की शारीरिक शिक्षेबाबत शिक्षण अधिकार अधिनियमातील तरतुदी व शिक्षकांची जबाबदारी याच्या संदर्भात आपल्याला जाणून घ्यायचं आहे, याच्या संदर्भात चर्चा करायची आहे. 2. शिक्षेचे प्रकार व स्वरूप, मग शारीरिक, शाब्दिक, भावनिक, मानसिक तसे भीती दाखवण्याकरता केलेली कृती याला आपण शिक्षेचे प्रकार मानतो, त्याच्या संदर्भात जाणून घ्यायचे आहे, चर्चा करायची आहे. 3. शिक्षेचे परिणाम, भीती, न्यूनगंड निर्माण होणे, अबोल होणे, अध्ययन गतीचा वेग मंदावणे, मुले भित्री किंवा आक्रमक होणे, हे जे प्रकार आपल्याला आढळतात, हा जो मुलांकडचा अनुभव आपल्याला येतो. नियोजन करण्यासंदर्भातला विषय आहे माझ्याकडे. आपण नेहमी आराखड्यावर आपलं नियोजन करत असतो की वर्ग पातळीवर प्रत्येक गोष्ट जेव्हा होते तेव्हा आपलं नियोजन असलं पाहिजे. मग आपण प्रत्येकात निष्पत्तीने आपलं नियोजन असलं पाहिजे. आपण प्रत्येक शिक्षण परिषदेमध्ये ऑफलाईन पद्धतीने नियोजन तयार करतो, पण आता आपण एक कार्यशाळा घेण्याचं नियोजन केलं आहे, केंद्रस्तरीय कार्यशाळा, ज्याच्यामध्ये 1ली ते 5वी 6वी सगळे शिक्षक 1 ते 7 पर्यंतचे जेवढे ते सगळ्या शिक्षकांचा समावेश असेल. केंद्रप्रमुख सर आणि नाईक सर आम्ही मिळून ते नियोजन करत आहोत. तर त्या सत्रामध्ये आपण जेव्हा जॉईन व्हाल तेव्हा आता तुम्हाला नियोजन हाताने लिहायची गरज नाही आहे. आता ते तुम्ही मोबाईलमध्ये करू शकतात. तिथे त्या ठिकाणी तुम्हाला अध्ययन निष्पत्ती, कोणत्या अध्ययन निष्पत्तीला कुठला कंटेंट, कुठली कृती लागू होते, कोणती कृती तुम्हाला गटकार्यात घेऊ शकतात, कोणती कृती तुम्ही संपूर्ण गटात घेऊ शकतात, याचं सर्वस्वी त्याच्यामध्ये रेडीमेड मटेरियल तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहे. मग ते तुम्ही कसं बघायचं आहे, ते तुम्ही कसं घेऊ शकतात, या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे. तर ते कसं करायचं आहे त्याचं प्रात्यक्षिक देण्यासाठीचं त्या दिवशी कार्यशाळा असेल आणि एक विषय नाईक सरांचा असेल. तर ती कार्यशाळा आपण 16 किंवा 17 तारखेला असेल. शाळेत आपले मोबाईल लागतील. प्रत्येक विद्यार्थ्याला खान अकॅडमीच्या संदर्भात आपण कशी कृती देणार, कसं ते ओपन करायचं पोर्टल, विद्यार्थ्याचे ID पासवर्ड तुम्ही घेऊन यायचे आहे त्या दिवशी. मग 1 तास मी खान अकॅडमीचं सेशन घेईल आणि दुसऱ्या तासाला मॅडम त्यांच्या विषयाचं सेशन, नियोजनाचं सेशन घेईल. पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये आपण अनुभव म्हणणे काही काही ते भरटूला गेले आता म्हणजे बाहेर तिथले का तेल वाटी दे पहिला कोणाला माहिती आहे ना. आमच्याकडे पण बनवलं होतं, एकदम भारी बनवलं होतं. दादा याला अजून दिली माहिती नाही पता मी अजून दिली फटका किती धोती आणि बस काढली आमचा बस काढली माझी. मला रस दूध नाही भाऊ पहिले. दादा पाडू सर आज 31 डिसेंबर जास्त वाटत नाही. 31 डिसेंबर कौतुक 100 रुपये देऊन कौतुक करत आहात. हां चांगला फोटो घ्या चालतं का?